तुमचे सद्गुरू जर श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर तुम्ही कोणाचाही विचार न करता महाराजांचे विचार पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये आपले जे गुरु असतात ते आपल्याला पुशअप करायचं काम करतात की बाबा तू पुढे चालत राहा, मी कायम तुझ्या सदैव सोबत आहे. बरोबर. फक्त तुमची कर्म, तुमचं अंतःकरण तुम्ही निर्मळ ठेवा. लोकांबद्दल द्वेष करू नका, कोणाची निंदा करू नका. आपल्या गुरूंना ते अभिप्रेत असतं की कारण कसं आहे ना, आपण ज्यावेळी समाजामध्ये राहतो ना त्यावेळेला समाजामध्ये आपल्याला आपल्या गुरूंच्या नावाने ओळखतात. करेक्ट. जर तुम्ही शंकर महाराजांचं करत असाल, तुम्ही श्री साईनाथांचं करत असाल, त्यावेळेला तुमच्याकडनं जर काही चूक झाली तर समाजातली लोक, ज्या समाजात आपल्याला राहायचंय ते आपल्याला न म्हणता आपल्या गुरुला बोल देतात. मग ते होऊ नये म्हणून तुम्ही कायम सावधानतेने नामस्मरण रूपाने पावलं टाकायची की तुमच्याकडनं कुठली चूक घडता कामा नये. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले.